आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण याआधी कुठे भेटलोय का? खूप जुनी ट्रिक झाली असं नाही का वाटत? आराध्या, ममा काय म्हणतायत? तू फिगर्स चेंज केलायस का? तुलाही असं वाटतंय? मग तुझ्या ममा काय म्हणतायत? आणि फक्त 1 रुपयाचा फरक कसा काय अमाउंट मध्ये? तू खोटं वागलीस माझ्याशी, विश्वासघात केलायस माझ्या प्रेमाचा, माझ्या इमोशन्सशी खेळलीस तू. नक्की काय चाललंय माझं? काय होतंय मला? ही काळजी नाहीये, मला भीती वाटते. श्रेयस माझ्यापासून कायमचा दूर जाणार नाही ना? का असं वाटतंय मला? कॉफी पिऊया? नाही, नको, थँक्यू. I said, चल कॉफी पिऊया. आज जे घडलंय ना ते तुझ्यामुळे. काय? हो, आमच्या श्रेयसची जी काही अवस्था झाली त्याला जबाबदार तू आहेस. मी जबाबदार आहे? नेहमी जगाशी खोटं बोलता, किमानात स्वतःशी तरी खरं बोला. खरं तेच बोलतोय. तू सांग, तू हे सगळं का केलंयस? मला प्रश्न विचारताय, पण एकदा स्वतःला विचारा की हे सगळं कुणी, कसं आणि का केलं. हे सगळं तू केलंयस, तूच करतेस. तू आमच्यावर सूड उगवण्यासाठी श्रेयस बरोबर हे सगळं करतेस. मलाच तुमचा राग येत नाहीये, तुमची कीव येते. तुमच्या स्वार्थी वृत्तीमुळे तुमच्या मुलाची ही अवस्था झाली, पण तुम्हाला त्याची काळजी वाटत नाहीये. तुम्हाला याचा त्रास होतोय की मी इथे कशी. स्टॉप इट, ओके? बघ, आम्हाला आमच्या मुलांची किती काळजी आहे हे आम्ही तुला सांगायला नको, पण स्वतःला सांगा. एकदा स्वतःला सांगा की श्रेयस तुमचा मुलगा आहे. पण नाही, तुम्हाला तर फक्त तुमचा स्वार्थ महत्वाचा आहे. यू माइंड युअर वर्ड्स आराध्या. माझ्यावर चिडून काही होणार नाहीये आणि ओरडून सत्य बदलणार नाही. तुमच्या सांगण्यावरून श्रेयस निखिलच्या घरी आला होता, बरोबर ना? रमेश, खोटं आहे. मग सांगा खरं काय ते. श्रेयसला माझ्यावर नजर ठेवायला, मला फॉलो करायला कोणी सांगितलं होतं? आमच्यात गैरसमज व्हावे हा प्लॅन तुमचाच होता ना? आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही निखिलला किती रुपयांचं आमिष दिलं होतं? बोला ना. तू वाटेल तर आरोप करू नकोस आमच्यावर. आणि हे बघ, जर श्रेयसला काही झालं ना तर आम्ही तुला सोडणार नाही. मी असताना श्रेयसला काहीच होणार नाही, पण तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही जर श्रेयसला तिथे पाठवलं नसतं ना तर तो तिथे आलाच नसता आणि हे सगळं घडलंच नसतं. पण आज तुमच्या स्वार्थी वृत्तीमुळे श्रेयस आज जीवन मरणाच्या दारात उभा आहे. बस बस, इनफ. खूप बोललीस तू. पण लक्षात ठेव, आमच्या श्रेयसला काही झालं ना तर तुझ्या कुटुंबातल्या एकाही माणसाला आम्ही जिवंत ठेवणार नाही. तुम्ही ना चांगल्या बिझनेस वुमन होऊ शकलात, ना चांगली आई. How dare you? Just shut up. स्वतःचा मुलगा जीवन मरणाच्या दारात उभा असताना त्याचा जीव वाचवायचा सोडून तुम्ही दुसऱ्याचा जीव कसा घ्यायचा याचा विचार करताय. सूड घेणं महत्वाचं वाटतंय तुम्हाला. तुमच्या ह्याच स्वार्थी वृत्तीची शिक्षा आज श्रेयस भोगतोय. आणि श्रेयसला जर काही झालं तर त्याला जबाबदार फक्त तुम्ही असाल, फक्त तुम्ही.
बाप्पा, तुला माहिती आहे माझं ध्येय खूप वेगळं आहे. जी बाई आमच्याशी वाईट वागली, आमच्या जीवावर उठली, मला तिला धडा शिकवायचा आहे. मला फक्त न्याय हवाय, पण त्यासाठी मला कुणालाही त्रास द्यायचा नाहीये, कुणाचंही वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाहीये. माझ्या आणि यशोधरा सरनाईकच्या वादाचे परिणाम आज श्रेयसला भोगावे लागतायत. यात त्याची काही चूक नाहीये बाप्पा. त्याला वाचव, त्याला लवकर बरं कर. श्रेयस बद्दल माझ्या मनात नेमकं काय फिलिंग आहे ते मलाही कळत नाहीये, पण श्रेयस बद्दल काळजीपेक्षा जास्त खूप काही वाटतंय एवढं नक्की. तो जोवर शुद्धीवर येत नाही तोवर मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आणि पाण्याचा एक घोटही घेणार नाही. तुला श्रेयसला लवकर बरं करावंच लागेल बाप्पा. यशोधरा, अक्षय, तुम्ही आता निघा, घरी जा, आराम करा. मी आहे इथे. श्रेयसला शुद्ध येईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. यशोधरा, सकाळपासून तुझी दगदग झालीये, थकली आहेस तू. घरी जाऊन फ्रेश हो, व्यवस्थित जेव, आराम कर, बरं वाटेल तुला. आणि सगळी अपडेट तुला देत राहीन मी. ताई, भाऊजी बरोबर बोलतायत. आणि तुम्ही सगळे थांबून इथं काय होणार आहे? यशोधरा, सकाळपासून आई घरी एकट्याच आहेत, काळजीत असतील. तू घरी गेलीस तर त्यांना बरं वाटेल, त्यांची काळजी कमी होईल. ऐका माझं, तुम्ही निघा. नाही ना, तिने खूपच टेन्शन घेतलं असणार. ठीक आहे, पण हे बघ, तू नीट हँडल करशील ना सगळं? हो. श्रेयसला शुद्ध आल्या आल्या कळवशील ना? आणि तसंच काही वाटलं तर ताबडतोब फोन करशील ना? हो यशोधरा. डॅड, तुम्ही पण मम्मांबरोबर जा, मी थांबतो इथे. नाही, हे बघ अक्षय, यशोधराने सकाळपासून काही खाल्लं नाही आणि तिच्याकडे आणि आईकडे लक्ष ठेव. ओके डॅड. तुम्ही सगळे निघा. आराध्या, सगळे निघालेत, तूही त्यांच्या बरोबर जा. नाही बाबा. काय वेडेपणा करतेस तू? घरी जाऊन आराम कर ना. बाबा, जोपर्यंत श्रेयस शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. बहिणी, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. डॅड थांबतायत ना, तू चल आमच्या बरोबर, जरा रेस्ट कर. हो ताई, तू प्लीज आत्ता घरी चल, 2 घास खाऊन घे आणि वाटलंस तर तू सकाळी लवकर ये ना, पण प्लीज आत्ता चल. सांगितलं ना, मी इथून कुठेही जाणार नाहीये. किती हट्ट करणार आहेस? सिच्युएशन काय आहे सांगतोय ना अरविंद, जा म्हणून. आणि तुझ्या इथे थांबण्याने आमचा श्रेयस शुद्धीवर येणार आहे? यशोधरा, तू असं काय बोलतेस? अगं, तिला त्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, जरा समजून घे ना. तिला काळजी वाटते, आम्हाला नाही. हिच्यापेक्षा जास्त काळजी वाटते आम्हाला. आई आहोत आम्ही श्रेयसची. पण यु नो व्हॉट, हिच्यासारखी नाटकं करता येत नाहीत आम्हाला. मामा प्लीज शांत व्हा. वहिनीला थांबायचं असेल तर थांबू दे, आपण निघूया. आजी पण वाट बघत असेल. यशोधरा, तिला थांबायचं ना तर थांबू दे ना. तुम्ही सगळे निघा ना, मी आहे ना इथे. अरे ताई, आपण निघूया. प्लीज काळजी घे आणि मी तुला फोन करत राहीन, ठीक आहे?
आराध्या, डोळे बघ किती लाल झाले तुझे. तू ये इकडे. आराध्या ये. सध्या घरी गेली असतीस, तुला बरं वाटलं असतं, आराम मिळाला असता. बाबा, श्रेयसला सोडून कुठेही जावं असं वाटत नाही. खूप भीती वाटते. आराध्या, बाबा, मी त्याला सोडून एक क्षणही कुठे जाणार नाही. तू आधी तुझं रडणं थांबव. शांत हो, रडणं थांबव आधी. आता खरंच तुला त्रास होईल. तुला एक सांगतो की आपल्या श्रेयसला काहीही होणार नाही. काळजी करू नकोस, मी आहे ना. मला कळत नाही हा ऍक्सिडेंट नेमका झाला कसा. त्यावेळेला तू त्याच्या सोबत नव्हतीस का? बाबा, मला खरंच माफ करा. मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाहीये, पण आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. आराध्या, मी काय विचारतोय, काय झालं नक्की, काय झालं सांग ना मला. बाबा, नेमकं काय घडलं मलाही माहित नाही, पण श्रेयस त्याच्या मीटिंगला गेला होता आणि मी माझ्या एका वेगळ्या मीटिंगसाठी गेले होते. मी घरी यायला निघाले. घरी येताना रस्त्यात अचानक गर्दी दिसली म्हणून मी सहज बघायला गेले तर आपला श्रेयसच. पण मला खरंच म्हणजे ऍक्सिडेंट कसा झाला मला खरंच कळत नाहीये. आपला श्रेयस तसा बेजबाबदार नाहीये. म्हणजे ट्रॅफिकची सगळी शिस्त पाळतो तो. आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, एवढा मोठा अपघात झाला आणि त्याच्या गाडीला साधं खरचटलंही नाही. काय घडतंय मला खरंच कळत नाहीये. सगळं मला विचित्र वाटतंय. बरं, हा ऍक्सिडेंट नेमका कुठे झाला, कुठल्या रोडवर झाला? बरं, ज्या गाडीने श्रेयसचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीचा नंबर कुणी बघितलाच नाही. आता बोल ना. बाबा, आता या विषयावर खरंच काहीच बोलावंसं वाटत नाही. साधा विचार जरी केला ना तरी खूप त्रास होतोय. थांब इथेच, मी आलोच. सिस्टर. येस सिस्टर, काही अपडेट? ते शुद्धीवर आलेत का? नाही, अजून तशी काही डेव्हलपमेंट नाहीये. मी त्यांना भेटू शकते का प्लीज? मी काहीच बोलणार नाही, पण प्लीज मला आज जाऊ द्या प्लीज. ओके, तुम्ही त्यांना बघू शकता, पण प्लीज डिस्टर्ब करू नका. डोंट वरी. थँक्यू सो मच. ओके. श्रेयस, आजवर माझ्या आयुष्यात माझे आई बाबा आणि श्राव एवढं महत्वाचं कोणीच नव्हतं, पण आज तुझी ही अवस्था बघून खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते तुझी. डॉक्टर म्हणाले तुझ्यासाठी हे 24 तास खूप क्रिटिकल आहेत, पण मला पूर्ण विश्वास आहे तू लवकर बरा होशील, लवकर शुद्धीवर येशील.
आणि सगळं व्यवस्थित होईल. मे बी मला असं समोर बघून तू खूप रागावशील, पण मी सगळं सहन करायला तयार आहे. तुझा राग, तुझं म्हणणं मी सगळं ऐकून घेईन. फक्त तू लवकर बरा हो श्रेयस, प्लीज. मला तुला सॉरी म्हणायचं, तुझी माफी मागायची आहे. मी तुझ्याशी खोटं बोलत नाहीये, पण तुझ्या मम्माने रचलेल्या कटामुळे तुझी आज ही अवस्था झाली. ट्रस्ट मी. खरं तर मी तुझ्या आयुष्यातच यायला नको होतं, म्हणजे हे सगळं घडलंच नसतं. मी त्याच वेळी येऊन तुला सगळं समजवायला हवं होतं. कदाचित तुला गैरसमज झाले नसते आणि तो असं रागवून निघालाच नसता आणि वेळही टळली असती. श्रेयस, मला माफ कर प्लीज. मला माहिती या सगळ्यात तुझी पटपट होतीये, तू दुखावला जातोयस, तुला त्रास होतोय. पण यशोधराशी असलेली ही लढाई मी अशी अर्ध्यावर टाकू शकत नाही. पण मी तुला प्रॉमिस करते, मी पुढच्या वेळी कुठलंही पाऊल उचलताना तुझा विचार करेन, तुला त्रास होणार नाही याचा विचार करेन. फक्त देवाकडे फक्त एकच प्रार्थना, तू लवकर बरा हो श्रेयस. तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. डॉक्टर येतील आता चेकअपसाठी, तुम्हाला बाहेर जावं लागेल. आराध्या, बस झाला आता. किती रडशील? रडून काय होणार आहे? आपल्या समोर जी परिस्थिती आली ना, त्याला सामोर जायला शिक. ठीक आहे, नारळ पाणी घे, बरं वाटेल तुला. नाही बाबा, नको मला. आराध्या, सकाळपासून तू काहीही खाल्लेलं नाहीयेस. हे नारळ पाणी घे, अंगात ताकद येईल, घे ना. बाबा, मी नवस केलाय गणपती बाप्पाला, जोवर श्रेय शुद्धीवर येत नाही ना, तोवर मी अन्नाचा एक घासही खाणार नाही आणि पाण्याचा एक घोटही पिणार नाहीये. तू उपाशी राहणार, त्यामुळे श्रेयसला बरं वाटेल असं वाटतंय का तुला? आराध्या, काय हा वेडेपणा आहे? तू एवढी शिकलेली आहेस, हे सगळं तुला सांगावं लागतंय मला? आपला माणूस जेव्हा संकटात असतो ना बाबा, तेव्हा एक कुठलंही लॉजिक वर्क होत नाही. सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात, तेव्हा फक्त एकच मार्ग उघडा असतो, तो म्हणजे त्याच्यावर श्रद्धेचा मार्ग. मग आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती ओढावली असेल ना, तरीही आपल्याला हिंमत मिळते. तुझं म्हणणं जरी बरोबर असलं ना, तरी पद्धत चुकीची आहे. उद्या तुला काही झालं तर काय करायचं सांग बघू. काही होणार नाही बाबा मला. उलट मला असं वाटतंय, ही सगळी संकट माझ्यामुळे येत आहेत. तुझ्यामुळे? म्हणजे? बाबा, मी एक विचारू, तुम्ही खरं खरं मनापासून मला सांगा. हे बघा आराध्या, मी खोटं कधी बोलत नाही आणि खोटं बोललेलं मला आवडत नाही. विचार, काय विचारायचंय तुला? तुम्हालाही असं वाटतंय का, मी या घरात आल्यापासून या घरावर एकामागून एक संकट येत आहेत? हे बघ आराध्या, जे घडायचं असतं ते घडतं, त्याला आपण थांबवू शकत नाही. फक्त वाईट घडू नये यासाठी काय काळजी घ्यायची हे फक्त आपल्या हातात असतं. पण तरी काही ना काही संकट येतच आहेत. या सगळ्याला जबाबदार तू आहेस असं समजू नकोस.
बाबा एवढ्या खात्रीने तुम्ही मला मी इतक्या खात्रीने याचसाठी म्हणतोय की आपल्या घरावर एका मागोमाग संकट काय येत आहेत, कुणामुळे येत आहेत ना हे चांगलंच माहिती आहे. माझे हात बांधले गेलेत असं समज हवं तर. मला सगळं माहिती आहे, सगळं कळतंय, पण मी काही करू शकत नाही, काही बोलू शकत नाही, कारण माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. बाबा हे सगळं कोणामुळे घडतंय असं वाटतंय तुम्हाला? आराध्य, योग्य वेळ येईल ना तेव्हा तुला सगळं सांगेन मी. पण आता एक लक्षात घे, काहीही झालं ना तरी मी तुला साथ दे आणि माझा मुलगा सुद्धा. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. बाबा आता आपल्या घरात तुम्हीच माझा मोठा आधार आहात, कारण श्रेयसच्या मनात आता माझ्याबद्दल संशय नाही तर राग आहे. जोवर त्याच्या मनातला संशय दूर होणार नाही तोवर त्याचा रागही जाणार नाही. आणि आत्ताच्या परिस्थितीत तरी त्याचा संशय दूर करणं मला जवळजवळ अशक्यच वाटतंय.